वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 185 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा आणि 4थ्या अध्यायातल्या 39 क्रमांकाच्या श्लोकापर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण ही 39व्या क्रमांकाच्या श्लोकावर माऊलींनी केलेलं निरूपण आणि 186च्या पुढील ओव्यांचं चिंतन आज करणार आहोत. आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ज्ञानाचं महात्म्य सांगितलं, ज्ञानाची श्रेष्ठता सांगितली, ज्ञानप्राप्तीनं काय काय मिळतं हेही सांगितलं. आता हे ज्ञान जे सगळ्यात पवित्र आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, ज्या ज्ञानाच्या प्राप्तीनं सगळ्या गोष्टी सहजपणे प्राप्त होतात, असं पवित्र असलेलं, उत्तम असलेलं, श्रेष्ठ असं ज्ञान कुणाला प्राप्त होतं? ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी साधकाकडं, मुमुक्षुकडं, जिज्ञासूकडं कोणती गोष्ट असायला हवी आणि ती गोष्ट कशा पद्धतीनं राबवायला हवी याचं वर्णन इथं भगवंत करताना दिसत आहेत. कारण अर्जुनासमोर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जेव्हा ज्ञानाची श्रेष्ठता, ज्ञानाची महती, ज्ञानाचं महात्म्य सांगितलं तेव्हा सहजच अर्जुनाच्या मनामध्ये या ज्ञानप्राप्तीची लालसा निर्माण झाली आणि त्याबद्दल अर्जुन आता प्रश्न करेल असं भगवंताला वाटलं. म्हणून अर्जुनाच्या मनातली ही ज्ञान लालसा जाणून भगवंत स्वतः हे ज्ञान कुणाला मिळतं याचंही वर्णन करतायत. भगवंत म्हणतायत, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधिगच्छति. अर्थात ज्याची वेद व गुरु यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे, जो ज्ञान संपादनाविषयी तत्पर आहे व ज्याचे इंद्रियांचा संयम केला आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होते. आणि हे ज्ञान प्राप्त झाले असता श्रेष्ठ अशी शांती म्हणजे मोक्ष त्याला तत्क्षणीच त्वरित प्राप्त होतो. अर्थात हे ज्ञान कुणाला प्राप्त होतं याचं वर्णन करताना भगवंतानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली, श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे त्याला ज्ञान मिळतं. आता इथं अर्थ देताना ज्यांची वेद व गुरु यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे असं म्हटलंय. अर्थात त्या श्रद्धेला एक मर्यादित असं स्वरूप या अर्थातून देण्याचा प्रयत्न झालेला आहे. असं जरी असलं तरी ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धा ही एक अनिवार्य अट आहे असं आपल्याला इथं दिसतंय. माऊली या श्लोकाचं काय निरूपण करतायत ते आता आपण बघूयात. माऊली म्हणतायत, तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. अर्थात तरी आत्मसुखाविषयी गोडी उत्पन्न झाल्यामुळे ज्याला सर्व विषय सुखाचा वीट येतो आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांची प्रतिष्ठा नाही. अर्थात माऊलींचं विवेचन आणि भगवंताचं निरूपण याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा भेद इथं बघायला मिळतोय. भगवंतानं श्लोकाची सुरुवात करताना थेट श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटले. ज्ञान कुणाला मिळतं तर ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याला ज्ञान मिळतं. पण भगवंताचा या श्लोकाचं निरूपण करताना माऊलींनी आपल्या निरूपणाची दिशा थोडी बदललेली आहे. माऊली थेट श्रद्धेकडे वळत नाहीयेत, तर श्रद्धा निर्माण करण्याचा प्रवाह, श्रद्धेचा जन्म जिथून होतो तिथून माऊली श्रद्धेकडे जात आहेत. कारण भगवंत थेट श्रद्धा असं ज्ञानप्राप्तीचं साधन सांगतायत. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळेल असं सरळ भगवंताचं सांगणं आहे. पण माऊली सरळ श्रद्धेकडे वळत नाहीयेत. ती श्रद्धा ज्याच्या मनात निर्माण होते त्याचं आधी वर्णन करतात. हा थोडासा भेद आपल्याला भगवंतामध्ये आणि ज्ञानोबारायांच्या निरूपणामध्ये बघायला मिळतो. तो भेद असण्याचं कारणही आहे. भगवंताच्या समोर अर्जुन आहे
जो स्वतः एक भक्त आहे, जो भगवंताचा सखा आहे, त्याला थेटपणे नेमकं सांगितलं तर समजण्यासारखं आहे. कारण तो साधनेमध्ये एका उंचीवर पोहोचलेला आहे. भगवंताचं सानिध्य लाभल्यामुळं, गुरूंचं सानिध्य लाभल्यामुळं त्याला भगवंताचं थेट सांगणं सहज कळतं. पण ज्ञानोबारायांच्या समोर जो वर्ग आहे, तो वर्ग अजून साधनेमध्ये तितकासा सशक्त बनलेला नाही. त्याला साधना शिकवायची आहे, त्याला साधना सांगायची आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय जरी थेट विषयाला भिडत असले तरी ज्ञानोबाराय थेट विषयाला न भिडता त्या विषयाकडं साधकांना घेऊन जाण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न करतायत. प्रशिक्षकाचे दोन प्रकार असतात. एक बापाच्या स्वभावाचा परीक्षक असतो आणि एक आईच्या स्वभावाचा परीक्षक असतो. बापाच्या स्वभावाचा जो परीक्षक आहे तो मुलाला थोडा त्रास झाला तरी चालेल, पण थोडंसं अवघड, थोडंसं खडतर असं शिकवायचा प्रयत्न करतो. म्हणून सहसा बाप जेव्हा मुलाला शिकवायला निघतो किंवा सांगायला जातो तेव्हा मुलाचं एक विशिष्ट वय असावं लागतं. लहानपणीच मुलाला काही शिकवण्याचा प्रयत्न बाप करत नाही. कारण बालपणातल्या मुलाला शिकवण्यासाठी जी मानसिकता लागते ती बापाकडे नसते. छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी बाप शिकवू शकत नाही. ती गोष्ट शिकवायला आईच लागते. आई खायचं कसं शिकवू शकते, आई तोंडात बोट घालू नये हे शिकवू शकते, आई चालावं कसं हे शिकवू शकते, आई कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करू नयेत अशा एक गोष्टी शिकवू शकते. 5 वर्ष वयापर्यंतच्या मुलाला ज्या गोष्टी शिकणं आवश्यक आहे त्या गोष्टी बाप शिकवू शकत नाही, त्या गोष्टी आई शिकवू शकते. कारण अशा छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी शिकवण्यासाठी जी एक संवेदना लागते, जे एक तादात्म्य लागतं, ते तादात्म्य बापाकडे नसतं, ते तादात्म्य आईकडे असतं. आणि म्हणून आई 1 ते 5 या वर्ष वयातल्या मुलांची खरी गुरु असते आणि ती बनू शकते. आणि म्हणून आई 5 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना चांगलं शिकवते. पण जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात तेव्हा आईचं सांगणं शिकवणं कमी व्हायला लागतं. तिथून वडिलांचं शिकवणं सुरू होतं. वडील थोड्या कडक भाषेत सांगतात, थोडं थेट सांगतात, ते थेट विषयाला भिडतात. जर त्या विषयात समजत नसेल तर बाप कडक भूमिका घेतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं शिकवणं जे आहे ते बौद्धिकदृष्ट्या आध्यात्मिक साधनेतल्या एका उंचीवरच्या अर्जुनाला सांगणं आहे. आणि माऊलींचं जे सांगणं आहे ते साधनेच्या बाल्यावस्थेत असलेल्याही लोकांसाठीचं सांगणं आहे. ज्ञानोबारायांचं सांगणं निवृत्तीनाथांसाठी नाही. निवृत्तीनाथ ही प्रेरणा आहे ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी निरूपणाची. ते पुढं बसलेले आहेत. ज्ञानोबारायांच्या समोर निवृत्तीनाथांसारखे महान योगी पण बसलेले आहेत, सोपानदेवांसारखे महान ज्ञानी पण बसलेले आहेत, मुक्ताईसारखी परमश्रेष्ठ योगिनी पण बसलेली आहे. पण यांच्याबरोबरच सामान्य लोकही बसलेले आहेत. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांसाठी, सोपानदेवांसाठी, मुक्ताईसाठी ज्ञानेश्वरी सांगत नाही आहेत. ही ज्ञानेश्वरी त्या लोकांसाठी आहे ज्यांना नव्यानं भक्ती शिकवायची आहे, ज्यांना नव्यानं धर्म शिकवायचा आहे, ज्यांना नव्यानं अध्यात्म शिकवायचं आहे, ज्यांना नव्यानं भगवद्गीतेनं जो कर्मयोग सांगितला आहे, जो भक्तियोग सांगितला आहे, जो ज्ञानयोग सांगितला आहे तो त्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांची भाषा थोडी सौम्य आहे. ज्ञानोबाराय थोड्या ग्राउंड लेवलवर ज्याला आपण म्हणतो प्राथमिक स्तरावर येऊन आपल्या निरूपणाचा ओघ कायम ठेवतायत. आणि म्हणून भगवंत थेट श्रद्धावान लवते ज्ञान म्हणत असले तरी ती श्रद्धा कशी जन्माला येते, त्या श्रद्धेसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत तिकडून माऊली श्रद्धेकडे वळतायत. आणि म्हणून माऊली म्हणतायत तरी आत्मसुखाची आगोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. मानू शब्दाचा अर्थ आहे प्रतिष्ठा. जो आत्मसुखाच्या गोडीमुळं सर्व विषयांच्या बद्दल विटलेला आहे आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांच्या बद्दल कोणत्याही प्रकारची आवड नाही, इंद्रियांना जो प्रतिष्ठा देत नाही, असा या ओवीचा अर्थ आहे. कारण ज्याला सुखाची गोडी मिळाली तो इतर गोडींना आपोआप विटतो. ज्याला खरं दूध मिळालं तो पिठापासून तयार केलेल्या दुधामध्ये का रमेल. ज्याला खरं पाणी प्यायला मिळालं तो मृगजळामध्ये का रमेल. ज्याला अमृत प्यायला मिळालं तो इतर रसांमध्ये का रस घेईल. ज्याला पंचपक्वान्न खायला मिळालं
तो शिळ्या पाका अन्नामध्ये का डोकं घालेल? ज्याला ताजं तवानं अन्न मिळालंय तो वमनाच्या अन्नामध्ये का डोकं घालेल? अगदी त्या पद्धतीनं ज्याला आत्मसुख मिळालेलं आहे, ज्याला आत्मसुखाची गोडी लागलेली आहे, तो आपोआपच विषयांच्या बद्दल विटतो. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे, तुकोबाराय सांगतात. आत्मसुख प्राप्त झालं, भगवंताच्या सहवासाची गोडी लागली, मी ब्रह्म आहे, मी आत्मा परमात्मा आहे हे कळायला लागलं आणि त्या आत्मरूपामध्ये रमण्याची एकदा सवय लागली की आपोआपच त्याच्याशिवाय इतर जे काही आहे त्या गोष्टींमध्ये रस वाटेन असा व्हायला लागतो. कशी भावना? वमनते मनी बैसलेसे. उलटी केलेलं ओकारीतलं अन्न कुणाला खावंसं वाटत नाही. उलटी केलेल्या अन्नाबद्दल एक स्वाभाविक विटाळाची भावना, ओकारीची भावना निर्माण होते. अगदी ओकारीचं अन्न वमिलिया अन्ना लाळ न घोटी जेवी रसना. उलटी केलेल्या जेवणाला खाण्याची भावना कधीच होत नाही. अगदी त्या पद्धतीनं ज्याला आत्मज्ञान मिळालं, ज्याला आत्मसुख मिळालं, तो सर्व विषयांच्या बद्दल विटाळतो, कंटाळतो. त्या सगळ्या विषयांबद्दल त्याच्या मनात एक नकारात्मक भावना निर्माण होते. कितीही आग्रह झाला, कितीही परिस्थिती आली तरीही तो विषयांमध्ये रमत नाही. कारण जो पंचपक्वान्नामध्ये जेवणार आहे, पंचपक्वान्नांमध्ये रमणार आहे, तो विटाळलेलं शिळं पाकं अन्न कधीही खाणार नाही. अगदी त्या पद्धतीनं ज्याला आत्मसुख मिळालं, आत्मसुख म्हणजे या जगातलं सगळ्यात श्रेष्ठ असं सुख, जिथं मीच मला भेटतो, जिथं माझीच मला ओळख होते, जिथं आत्मा परमात्म्यात विलीन होतो, जिथं लहरी सागरात विलीन होतात, जिथं जीव ब्रह्मात एक रूप होऊन जातो, जिथं शरीरत्व, मानवत्व देवत्वामध्ये विलीन होतं. त्या देवत्वाच्या प्राप्तीमध्ये, परमात्मा प्राप्तीमध्ये, ब्रह्मलीन अशा अवस्थेमध्ये इतर कोणत्याही गोष्टीची गोडी वाटत नाही. कारण एक आत्म्याला सुख देणारा पदार्थ आहे आणि दुसरा शरीराला सुख देणारा पदार्थ आहे. आणि शरीरापेक्षा आत्मा हा श्रेष्ठ स्थानी आहे. आत्मा अविनाशी आहे, आत्मा निर्विकार आहे, आत्मा सर्वसंपन्न आहे, आत्मा चैतन्यवान आहे, आत्मा सर्व शक्तिमान आहे, आत्मा सबंध ब्रह्मांडाचा मालक आहे. शरीर नश्वर आहे, संपणार आहे, घाणीनं भरलेलं आहे, शब्द काल परिस्थिती यांनी मर्यादित आहे. म्हणून जे विषय देश काल परिस्थितीनं भरलेल्या, मर्यादित असलेल्या, विकारांनी भरलेल्या, नाशिवंत अशा पदार्थांनी भरलेल्या, शरीरांना सुख देणाऱ्या पदार्थामध्ये आत्मसुखामध्ये रमणारा आत्मा कधीही रमणार नाही. आणि म्हणून आत्मसुखाच्या गोडीमुळं आपोआपच सर्व विषयांबद्दल त्याच्या अंतःकरणात विटाळाची भावना निर्माण होते आणि म्हणून त्याच्या ठिकाणी इंद्रियांना मानच नसतो. इंद्रिय त्याच्यासाठी साधन आहे, इंद्रिय त्याच्यासाठी सेवक आहे, इंद्रिय त्याच्यासाठी गुलाम आहे. इंद्रिय गुलाम असणं आणि इंद्रियाचा गुलाम असणं या दोन जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. शरीराचा गुलाम कोण आहे? जो शरीराचा ऐकतो. डोळ्याला बघावं वाटतं तिथं डोळ्यांना घेऊन जातो, कानाला ऐकावं वाटतं तिथं कानांना घेऊन जातो, सुगंध ज्याचा घ्यावा वाटतो तिथं नाकाला घेऊन जातो, शरीराला जिथं सुख मिळतं तिथं शरीराला घेऊन जातो. त्याला आपण शरीराचा गुलाम म्हणतो. जो आत्मा शरीराचा गुलाम झालेला आहे, जे मन शरीराचा गुलाम झालेलं आहे, त्याचा मालक शरीर असतं आणि ते शरीर त्या चैतन्याला राबवत असतं, त्या जीवात्म्याला राबवत असतं. आणि म्हणून शरीर सुखामध्ये तो आत्मा लुप्त होऊन जातो, तो जीवात्मा लुप्त होऊन जातो. आणि या जीवाला मग शरीर जे सांगतं तेच पूर्ण करावंसं वाटतं. विषयाच्या लालून चालूनमध्ये मग तो जीवात्मा रमायला लागतो. पण ज्या जीवात्म्याला या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा रस आता उरत नाही, जेव्हा हा जीवात्मा शरीराला गुलाम मानायला लागतो आणि स्वतःच स्वतःचा मालक बनतो, आत्मा हे त्याचं रूप त्याला कळायला लागतं. आणि आत्मतत्व कळालं की मीच माझा मालक हे कळतं आणि शरीर माझ्या दास्यत्वासाठी हे आहे हेही त्याला कळतं. माझ्यामध्ये ज्या संवेदना निर्माण होतील,
माझ्यामध्ये ज्या लहरी निर्माण होतील त्यांना पूर्ण करण्यासाठीचं माध्यम असलेलं हे शरीर म्हणजे माझं गुलाम आहे आणि या गुलामाला गुलामाची वागणूक दिली पाहिजे या भावनेनं तो शरीराला गुलामासारखं मानतो आणि म्हणून त्याच्या अंतःकरणात इंद्रियाच्या बद्दल मान नसतो, प्रतिष्ठा नसते. तो शरीराचं लालून चालून करत नाही, तो शरीराचे लाड करत नाही. याचा अर्थ तो शरीराला खाऊ पिऊ घालत नाही असंही नाही. आपण आपल्या गुलामाला, आपल्या घरी ठेवलेल्या नोकरालाही खाऊ पिऊ घालतो, पण त्याला इतका मान देत नाही जितका मान आपण आपल्या लेकराला देतो किंवा जेवढा आपण मान आपल्या कुटुंबातल्या लोकांना देतो तेवढा मान आपण आपल्या नोकराला देऊ शकत नाही, देत नाही. का तर नोकराची ऐपत वेगळी आहे. नोकराचं काम आहे काम करणं, नोकराला राबवायचं आहे आणि राबवणंही फुकट नाही, त्याचा एक वेगळा मोबदला आपण त्याला देत असतो. तसं या शरीराला नोकर म्हणून राबवायचं आहे, पण याचा अर्थ त्याला कोणताच मोबदला द्यायचा नाही असं मात्र नाही. या शरीराला खाऊ पिऊ घालायचं, पण इतकंही खाऊ पिऊ घालायचं नाही की हे सुकून जाईल, म्हणजे सोकून जाईल, आपल्या चांगलं टेल. आपण नोकराला एक पगार सुद्धा मर्यादित देतो. जेवढा पगार मला आहे तेवढाच पगार मी माझ्या नोकराला देणार नाही, देऊ शकणार नाही. अगदी त्या पद्धतीनं या शरीराचे लाड, जो शरीराचा भोगी आहे, जो इंद्रियांच्या अधीन गेलेला आहे, तो शरीराचे जेवढे लाड करतो, तो शरीराचे किती लाड करतो, त्याच्या ऐपतीच्या पलीकडं तो शरीराचे लाड करतो. जो जीवात्मा शरीराचा गुलाम बनलेला आहे तो या शरीराची गुलामी त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन करतो. विषयांच्या परिपूर्तीसाठी तो नैतिकता बाजूला टाळतो, तो सामाजिक बंधनं बाजूला टाकतो, नैतिकता बाजूला फेकतो, दुर्गुणांचा अंगीकार करतो, पण इंद्रियांच्या लालसा तो पूर्ण करतो. पण जो आत्मतत्वाच्या ठिकाणी स्थिर झालाय त्याला मात्र या शरीराला जगण्यापलीकडे काही द्यावंसं वाटत नाही. या शरीराला जगण्यापुरतं खाणं, जगण्यापुरतं पाणी आणि जगण्यापुरते बाकीचं लालून चालून तो या शरीराचं करतो. याच्या पलीकडं तो शरीराला कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा देत नाही. म्हणून जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. आता मात्र माऊली भगवंताच्या थेट सांगण्याकडे भिडतायत, ज्याचा अर्थ आहे जो मनाला सुद्धा आपली इच्छा कळू देत नाही, जो प्रकृती कार्य म्हणजे माया कार्य आपल्यावर लादून घेत नाही व गुरुशास्त्राधिकांवर पूर्ण श्रद्धा ठेवून जो संतोष पावला आहे, जो मनाशी चाड न सांगे. चाड शब्दाचा अर्थ इच्छा, जो आपली इच्छा मनालाही कळू देत नाही. मन चंचल आहे, मन वाऱ्यासारखं आहे, इंद्रिय मनाच्या स्वाधीन आहेत, त्याच्या पलीकडं आत्मतत्व आहे. आत्मतत्वाला मायेचा बाध झाला की मन जन्माला येतं आणि मनाला आणखी मायेचा बाध झाला की मग 4 प्रकारचं अंतःकरण जन्माला येतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या मनाच्या 4 अवस्था जन्माला येतात आणि याच्यात पुन्हा आणखी माया शिरली की मग विकार जन्माला येतात. ज्याचे विकार संपले त्याचं अंतःकरण स्थिर झालं, ज्याचं अंतःकरण स्थिर झालं त्याची मनोअवस्था, बुद्धी अवस्था, चित्त अवस्था आणि अहम अवस्था स्थिर झाली आणि ज्याच्या या 4 अवस्था स्थिर झाल्या, अर्थात ज्याचं अंतःकरण स्थिर झालं त्याचं मन स्थिर झालं आणि ज्याचं मन स्थिर झालं त्याची माया दूर झाली आणि ज्याची माया दूर झाली त्याला आत्मतत्वाचं दर्शन झालं. माऊली उलट्या बाजूने येत आहेत की जो आत्मतत्वावर स्थिर झालेला आहे तो आपल्या मनातली आवड मनाला सुद्धा कळू देत नाही. कारण शरीर आहे म्हणजे माया आहे, माया आहे म्हणजे मन आहे. म्हणून आत्मतत्वाच्या गोडीत रमलेला तो जीवात्मा किंवा तो आत्मा, तो पुरुष आपली इच्छा मनालाही कळू देत नाही. कारण मनाला एकदा आत्म्याची आवड आणि इच्छा कळली की मन त्याच्या परीनं ते सुख शोधायला लागतं. मनाच्या काही मर्यादा आहेत. मनाच्या काही विशिष्ट विषयांच्याच संदर्भात मनाचा अनुभव आहे. म्हणून आत्म्याला जे सुख मिळतं ते सुख मनाला वाटलं आपण मिळवावं तर ते सुख मन विषयांमधूनच मिळवायचा प्रयत्न करतं. हा विषय थोडासा सूक्ष्म आहे.
आत्मज्ञानी पुरुष आपल्या मनातली म्हणजे आपली इच्छा मनाला का सांगत नाही, याचं सूक्ष्म कारण असं आहे की आत्मतत्वामध्ये रमणारा जो जीवात्मा आहे किंवा जो आत्मा आहे त्याला आत्मानुभवातून, परमात्मानुभवातून, ब्रह्मलीनतेतून ज्या सुखाचा अनुभव येतो ते सुख मनाला कळलं, मनाला जाणवलं तर मन तेच सुख मिळवायचा प्रयत्न करतं. पण मनाला आत्मतत्व, परमात्मतत्व, ब्रह्मतत्व माहिती नाही. मनाच्या आवाक्यातल्या त्या गोष्टी नाही आहेत, मनाच्या पात्रतेत ते येत नाहीत. मग मन काय करतं, तशा प्रकारचं सुख इतरत्र शोधायला जातं. म्हणजे अगदी तसंच खरं दूध बघून काही लोकांना वाटतं की असं खरं दूध पाण्यात पीठ कालवलं की तेच दूध आपल्याला बघायला मिळेल. विषयांमध्ये जीवाला किंवा मनाला जे सुख अनुभवाला येतं ते सुख खोट्या दुधासारखं आहे, ते सुख मृगजळासारखं आहे, ते सुख मायाबाधित आहे, ते सुख भासमान आहे. का भासमान आहे, तर मनाला खऱ्या सुखाचा अनुभव नाही. ज्या दिवशी मनाला आत्मसुख मिळेल त्या दिवशी मन संपून जाईल, मन आत्मतत्वात विलीन होईल. आणि म्हणून शरीर आहे म्हणून मन जरी जिवंत असलं तरी आत्मज्ञानी पुरुष मनाला आपली आवड सांगत नाही, आपला अनुभव सांगत नाही, आपलं आत्मतत्वामध्ये रमणं तो मनाला कळू देत नाही. जो मनाशी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले निघे, जो प्रकृतीच्या गोष्टीमध्ये रमत नाही, तो परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. जीवन जगण्याच्या दोन पद्धती आहेत, एक प्रकृतीच्या अधीन होऊन जगा किंवा परमात्म्याच्या अधीन होऊन जगा. जो प्रकृतीच्या अधीन झाला तो परमात्म्याच्या आवडीमध्ये रमत नाही, आणि जो परमात्म्याच्या आवडीत रमला तो प्रकृतीच्या आवडीमध्ये रमत नाही. ज्याला परमात्म सुख मिळालं त्याला प्रकृतीचं सुख, त्याला प्रकृतीतले विषय, त्याला सगळी प्रकृती ही तुच्छ, नगण्य आणि त्याज्य आणि निषेधार्ह वाटत असते. आणि जो प्रकृतीमध्ये रमलाय त्याला देव नकोसा वाटायला लागतो, त्याला धर्म नकोसा वाटायला लागतो, त्याला साधना, नामस्मरण या सगळ्या गोष्टी नकोशा वाटायला लागतात. म्हणून तुम्ही प्रकृतीच्या अधीन होऊन जगलात तर तुम्ही परमात्मा नाकाराल, तुम्ही परमात्मा स्वीकाराल तर तुम्ही प्रकृती नाकाराल. आता ज्याचं वर्णन माऊली करतायत त्या अशा पुरुषांचं वर्णन आहे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमात्मा निवडलाय. आणि जो परमात्मा निवडतो तो आपली आवड मनाला सांगत नाही, आणि जो प्रकृतीचे केले निघे तो प्रकृतीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये, प्रकृतीच्या कोणत्याही विषयामध्ये, प्रकृतीनं बनवलेल्या कशातही तो रमत नाही. कोण, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला, ज्याचा श्रद्धेबरोबर संभोग झाला, जो श्रद्धेशी एकरूप झाला तो सुखी झाला. ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा जन्माला येते. यावरून भगवंताला, माऊलींना हे सुचवायचंय की श्रद्धा जन्माला येण्यासाठी थोडा आत्मसुखाचा अनुभव आवश्यक आहे. आत्मसुखाचा अनुभव आल्याशिवाय श्रद्धा जन्माला येत नाही. श्रद्धा कुणाच्या सांगण्यानं जन्माला येत नाही. देवावर श्रद्धा ठेव असं म्हटल्यामुळे श्रद्धा जन्माला येत नाही. श्रद्धा जन्माला यायला थोडासा इंद्रिय निग्रह आवश्यक आहे. श्रद्धा जन्माला यायला ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची आहे त्याचा परिणाम थोडा बहुत अनुभवाला येणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्याला गुरुचं महात्म्य अनुभवाला आलं, ज्याला वेदांचं महात्म्य अनुभवाला आलं, ज्यांना संतांनी जे सांगितलंय त्या आशयाचा अनुभव ज्याला आलाय त्याच्याच अंतःकरणात श्रद्धा जन्माला येते. म्हणून श्रद्धा ही साधी सोपी गोष्ट नाही. श्रद्धेसाठी पुण्य लागतं. श्रद्धा जन्माला येण्यासाठी साधना लागते. बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी. ही आवड म्हणजे श्रद्धा. विठ्ठलाच्या बद्दल आवड निर्माण होण्यासाठी पुण्याचं सुकृत लागतं. आणि ते पुण्याचं सुकृत म्हणजेच प्रकृतीबद्दलचा नकार, इंद्रियाबद्दलचा तिरस्कार, इंद्रियाबद्दलची निरीच्छता, विषयांबद्दलची विटाळाची भावना आणि आत्मसुखाबद्दलची गोडी
आणि म्हणून जो श्रद्धेचे निसंभोगी सुखिया झाला. पुढं माऊली म्हणतायत, तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. अर्थात त्याच पुरुषास ज्या ज्ञानात सहज शांती असते असे ज्ञान शोधित येऊन निश्चयाने प्राप्त होते. तया तेची गिवसित, गिवसित म्हणजे शोधित, ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा जन्माला आलेली आहे, श्रद्धेच्या सहवासानं जो सुखी झालेला आहे, जो प्रकृतीच्या कोणत्याही गोष्टीत रमत नाही, जो मनाला आपल्या आवडीसुद्धा इच्छासुद्धा सांगत नाही, ज्याला इंद्रियाच्या बद्दल मान नाही, जो विषयांबद्दल विटाळलाय आणि जो आत्मसुखामध्ये रमलाय, तयासेची गिवसित, अशाला शोधत ते ज्ञान पावी निश्चित, ज्ञान त्याला शोधत येतं. ज्ञानाला शोधत जाणं आणि ज्ञानानं शोधत येणं याच्यामध्ये फरक आहे. ज्ञानाला शोधत जाणं शक्य नाही. असं म्हणतात, मी अनेक व्हिडिओमध्ये असं ऐकलंय की ज्या देवाला तुम्ही भेटायला जाता, जे तुमचं आराध्य असेल, जगन्नाथ भगवान असतील, भगवान शंकर परमात्मा असतील, विष्णू भगवंताचं कोणतं मंदिर किंवा अवतार असेल, कोणत्याही आराध्याला तुम्हाला भेटायला जायचंय, तुम्ही भेटायला गेलात तर तुम्हाला असा भ्रम निर्माण होतो की मी त्याला भेटायला गेलो. पण खरं असं असतं की तो जोपर्यंत तुम्हाला भेटायला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला भेटायला जाऊ शकत नाही. त्याच्याकडून आमंत्रण आल्याशिवाय तुम्हाला जाताच येणार नाही त्याच्याकडे. म्हणून पहिलं आमंत्रण त्याच्याकडून यायला लागतं. त्याच्याकडून आमंत्रण आलं की तुमची इच्छा असो नसो तो तुम्हाला त्याच्याजवळ आणतो. मी अक्कलकोट स्वामी समर्थांबद्दल तो व्हिडिओ खूपदा ऐकलाय. स्वामी समर्थांच्या त्या व्हिडिओमध्ये म्हटलं जातं की तुला असं वाटतंय की तू मला भेटायला येतोयस, पण नाही, आधी मी ठरवलंय तुला मला भेटायला बोलवायचं आहे आणि म्हणून तू मला भेटायला आलास. अशा आशयाचा तो व्हिडिओ आहे. खूप अर्थपूर्ण आहे. तुम्ही देवाकडे जाऊ शकत नाही जोपर्यंत देव तुम्हाला बोलवत नाही. देवाकडे तेच जातात ज्यांना त्यांच्याकडून बोलावणं येतं. आपल्याकडून काहीच होत नाही, समोरून बोलावणं येणं गरजेचं आहे. तसं तुम्ही ज्ञानाला शोधायला गेलात तर तुम्हाला ज्ञान सापडणार नाही. ज्ञानाच्या प्राप्तीच्या दृष्टीनं आपण खूप मर्यादित आहोत, तोकडे आहोत. हा जीवात्मा ज्ञान मिळवण्यासाठी जी पात्रता लागते ती मिळवू शकत नाही. पण ज्ञान मात्र तुम्हाला शोधत येईल, तुम्ही त्याच्या प्राप्तीची पात्रता एकदा कमवली की. आणि म्हणून माऊलींची भाषा आहे, तयासेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित. मग तुम्हाला ज्ञानाकडे जाण्याची गरज नाही, ज्ञानच तुमच्याकडे येईल. कारण ज्ञान म्हणजे एक अस्तित्व आहे. ज्ञान म्हणजे काही अशी जागा नाही की विशिष्ट ठिकाणी ते आहे आणि तुम्ही त्याच्याजवळ जाल आणि ते मिळवाल, असं ज्ञान नाहीये. ज्ञान आहे. जसं चैतन्य आहे तसं ज्ञान आहे. कारण थोडं आणखी खोलात शिरलात तर चैतन्य आहे हे ज्ञानच आहे. चैतन्याचं असणं हे ज्ञानच आहे. परमात्म्याचं असणं हे ज्ञानच आहे. ज्ञान काढून टाकलं तर परमात्म्याच्या असण्याला काहीच उपयोग नाही. बघा, झाड आहे पण त्याचा कुणालाच फायदा नाही, तर त्या झाडाच्या असण्याचा काय फायदा? नदी आहे पण कुणालाच माहिती नाही की ती नदी आहे. मग नदी आहे हे माहीतच नसेल तर नदीला काय महत्व? कोणत्याही वस्तूला, अस्तित्वाला महत्व कधी असतं? त्या अस्तित्वाच्या ज्ञानामुळं त्या अस्तित्वाला महत्व येत असतं. तुकोबाराय सुद्धा म्हणतायत, आमुचिया लागे तुझं देवपण, आम्ही आहोत म्हणून तू आहेस, आम्ही नसू तर तुझ्या असण्याला काही अर्थच नाही. कोणत्याही वस्तूच्या असण्याला महत्व कधी? त्याच्या असण्याचं ज्ञान असेल तर त्या वस्तूला महत्व आहे. नाहीतर या जगामध्ये सोनं भरपूर आहे पण ते कुठं आहे ते माहिती नाही लोकांना. जमिनीत कुठंतरी खोलामध्ये सोनं दडलंय. आता सोनं दडलंय हे शेवटी ज्ञानच आहे.
आणि म्हणून आपण खाणीमध्ये जाऊन, समुद्रामध्ये जाऊन त्या खाणींमधून सोनं बाजूला काढतो, बाहेर काढतो. ज्ञानामुळं काढतो. कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाला महत्व तेव्हाच येतं जेव्हा त्याच्या अस्तित्वाचं ज्ञान होतं. म्हणून ज्ञान आणि परमात्मा वेगळे नाहीत. ज्ञान आणि ब्रह्म वेगळं नाही. ज्ञान म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच ज्ञान. कारण ज्ञान म्हणजे आहेच असणं. परमात्मा फक्त आहे आणि त्याच्या आहेच ज्ञान, त्याच्या आहेची जाणीव म्हणजे ज्ञान. म्हणून ज्ञान काही वेगळी गोष्ट नाहीये. एक वेगळं उदाहरण देऊन आपण स्पष्ट करू. समुद्रात जसं सगळीकडे पाणी आहे, समुद्रात पाणी ओतणं शक्य आहे का? नाही. समुद्रात पाणी आहे. मग एखाद्या हंड्यात पाणी घ्यायचं आहे तर काय करावं लागेल? एखाद्या हंड्याला वाटतंय की माझ्यात पाणी यावं, तर मार्ग काय आहे? समुद्र हंड्यात येईल का? समुद्र हंड्यात येणं शक्य नाही. एक गोष्ट शक्य आहे, हंड्यानं समुद्रात जावं. हंडा म्हणजे काय? तर समुद्रातल्या पाण्याला स्वतःत घेण्याची पात्रता म्हणजे हंडा, म्हणजे कळशी, म्हणजे भांड. तसं ज्ञान म्हणजे समुद्र, ज्ञान म्हणजे अस्तित्व, ज्ञान म्हणजे परमात्मा, ज्ञान म्हणजे ब्रह्म. ते आहे. फक्त त्याला आपल्यात घेण्याची पात्रता आपल्यात आली की काम संपलं. आपल्यात ती पात्रता आली की ज्ञान आपोआप आत येतं. तुम्ही हंडा पाण्यात टाकला की पाण्याला सांगावं लागत नाही माझ्यात ये. कारण पाण्याचा स्वभाव आहे, रिकामी जागा दिसली की तिथं जाणं. खड्डा भरणं हा पाण्याचा स्वभाव आहे. तसं पात्रता निर्माण झाली की ज्ञान येतं. पात्रता नसेल तर पालथ्या घागरीवर पाणी आहे. ज्याला पात्रता नाहीये त्याला कितीही सांगा अहम ब्रह्मास्मी, त्याला कितीही सांगा तत्वम असी, काही उपयोग नाही. पालथ्या घागरीवर पाणी आहे, त्याला ज्ञान मिळणारच नाही. पण ज्याचं पात्र तयार झालंय, ज्याच्यामध्ये रिकामेपणा आलाय, ज्याच्यामध्ये प्रार्थना आलेली आहे, ज्याच्यामध्ये पोकळी आलेली आहे, ज्याच्यामध्ये नम्रता आलेली आहे, ज्याच्यामध्ये अपूर्णतेची जाणीव आलेली आहे, ज्याला मी काहीच नाही अशी जाणीव झालेली आहे, त्याच्यामध्ये मी सर्व आहे हा अनुभव आपोआप येतो. जो रिकामा झालाय तो पूर्णपणे भरतो. जो भरलेला आहे त्याला कोण भरणार? जो आधीच विकारांनी, अहंकारांनी, विषयांनी भरलाय, हमनी भरलाय, त्याच्यात अजून दुसरं काय बसणार आहे? पण जो मोकळा झालाय, मी काहीच नाहीये, मी रिकामा आहे, मी मोकळा आहे, मी शून्य आहे, ही भावना ज्याच्यात आली, ती निरहंकारिता ही पात्रता आहे ज्ञानप्राप्तीची. ती ज्याच्यामध्ये निर्माण झाली, तयासेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित, निश्चित त्याला ते ज्ञान मिळतं. जया माझी अचुंबित शांती असे. आणि त्या ज्ञानाचा एक स्वभाव आहे, ते ज्ञान मिळालं की शांती मिळते. ज्ञानाबरोबर शांती येते. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, ज्ञानामध्ये परम शांती असते. ज्ञानामध्ये एक समाधान असतं, ज्ञानामध्ये एक आत्मविश्वास असतो, ज्ञानामध्ये एक संयम असतो, ज्ञानामध्ये एक शीतलता असते, एक कोमलता असते, एक स्लो मोशन असतो ज्ञानामध्ये. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला गती दिसणार नाही. त्याच्या वागण्या बोलण्यात आपोआप एक संथपणा येतो. त्याच्या बोलण्यात एक शांती येते, वागण्यात येते, त्याच्या निर्णय प्रक्रियेत येते. म्हणून जया माझी अचुंबित, अचुंबित शब्दाचा अर्थ आहे अचूक शांती असे. ज्ञान आहे म्हणजे शांती आहे. ज्ञान मिळूनही एखादा जर उथळ असेल तर समजावं त्याचं ज्ञान शाब्दिक आहे. शाब्दिक ज्ञान उथळ असू शकतं. काही लोकांकडे ज्ञान आहे पण त्या ज्ञानाला ते वादाचंच रूप देतात, त्या ज्ञानातून वादच घडवून आणतात. आपल्या ज्ञानाच्या म्हणजे विरुद्ध अशा विचारांच्या लोकांबरोबर वाद घालण्यात त्यांना जास्त रस असतो. ते खरं ज्ञान नाही.
ज्ञानामध्ये एक शांती असते. जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. अर्थात ते ज्ञान हृदयात ठसल्यावर शांतीचा अंकुर फुटून पुढे आत्मबोधाचा विस्तार होतो. माऊलींनी खूप सुंदर रूपक वापरले. तो प्रवास मांडलाय, जीवाचा आत्मबोधापर्यंतचा प्रवास कसा येतो माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत देऊन सांगितलाय. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, ते ज्ञान हृदयात आलं. आता ते हृदयात ज्ञान कसं आलं, तर ज्ञान हृदयात येण्यासाठी हृदयात मध्ये काही एक पात्रता असावी लागते. ती पात्रता आली. कोणती पात्रता आली? विषयांबद्दलचा नीरस भाव, इंद्रियांबद्दलचा निग्रह, प्रकृतीबद्दलचा अमान असा दृष्टिकोन, प्रकृतीला न मानण्याची भावना, मनाला डावलण्याची भावना, ही जेव्हा हृदयात येते तेव्हा हृदयात ज्ञानाची प्रतिष्ठापना होते. प्रतिष्ठे म्हणजे ठसणे. ज्ञान हृदयात ठसतं, ज्ञान बुद्धीत ठसतं असं माऊलींनी म्हटलेलं नाही. अध्यात्मात आणि भौतिक ज्ञानात हा फरक आहे. भौतिक ज्ञान बुद्धीत ठसतं, अध्यात्म हृदयात ठसतं. कारण आत्मतत्वाचा, परमात्म रूपाचा बुद्धीशी संबंध नाही, त्याचा संबंध हृदयाशी आहे. ज्ञानाचा संबंध बुद्धीशी नाही. ज्ञान बुद्धीत शिरलं की माहिती बनते, ज्ञान हृदयात शिरलं की आत्मरूपापर्यंत ते पोहोचतं. तुम्ही बीज कुठं टाकता याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही बीज कुंडीत टाकलं तर कुंडीच्या मातीमध्ये जेवढ्या मुळांना पोसण्याची पात्रता आहे, ताकद आहे, लायकी आहे, तेवढंच ते रोप मोठं होईल. म्हणून कुंडीत टाकलेलं रोप वडासारखं मोठं होऊ शकत नाही, विशाल होऊ शकत नाही. कुंडीला मर्यादा आहेत. तेच बियाणं तुम्ही सुपीक अशा पसरलेल्या मातीमध्ये टाका, तेवढ्याच व्यापक रूपामध्ये ते रूपांतरित होईल. बीजामध्ये पात्रता आहे, पण बीज टाकलंय चुकीच्या जागी. सो ज्ञान बुद्धीतही येतं, हृदयातही येतं. बुद्धीत जे ज्ञान जातं ते अहंकाराला कारणीभूत ठरतं, ते वादविवादाला कारणीभूत ठरतं, ते वैचारिक संघर्षाला कारणीभूत ठरतं. पण तेच ज्ञान जेव्हा हृदयात येतं तेव्हा ते शांतीला कारणीभूत ठरतं. म्हणून माऊलींनी म्हटले, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. हृदयात ते ज्ञान आलं की मग शांती जन्माला येते. आणि म्हणून हृदयात ज्ञान जन्माला येण्यासाठी केवळ ग्रंथांचंच श्रवण महत्वाचं नाही. ग्रंथांच्या श्रवणानं, वेदांच्या अध्ययनानं बुद्धीमध्ये ज्ञान प्रकटेल. हृदयात ज्ञान प्रकटण्यासाठी भोळा भावही महत्वाचा ठरतो. भोळ्या भावातूनही हृदयात ज्ञान प्रकट होऊ शकतं. काही लोकांना शब्दाचं ज्ञान नव्हतं, अक्षरांची ओळख नव्हती, पण तरी सुद्धा श्रद्धेमुळं, भक्तिभावामुळं त्यांच्या हृदयात ज्ञान प्रकटलं. म्हणून हृदयात ज्ञान प्रकटण्यासाठी भोळा भावही पुरेसा आहे. आणि तुम्ही अध्ययन केलं तर जे ज्ञान मिळतं ते बुद्धीत जातं. माऊली हृदयातल्या ज्ञानाची चर्चा करतात. हृदयात ज्ञान प्रतिष्ठित झालं, ठसलं की मग शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. आणि हृदयात ज्ञान प्रकटलं की आत्मबोधाच्या रूपानं त्याचा विस्तार होतो. मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, या सगळ्या विश्वात भरून उरलेलं चैतन्य मीच आहे. सगळी या जगातली ऊर्जा, त्या ऊर्जेचा मी अंश आहे, माझ्यापेक्षा ती ऊर्जा वेगळी नाहीये. हा आत्मबोधाचा विस्तार नंतर वाढायला लागतो. म्हणून आधी आत. विनोबा भावेंचा एक खूप सुंदर लेख लहान असताना आम्ही वाचला होता. त्याचं शीर्षक मला नेमकं आता आठवत नाही,
पण स्वरूप पहा विश्वरूप पाहू नका, असंच त्याचं शीर्षक होतं. स्वरूप पहा विश्वरूप पाहू नका. त्या लेखाची मांडणी थोडी अशी केली होती विनोबाजींनी की एक राजपुत्र होता, श्रीमंत घरातला होता. तर त्याच्या पायाला जमीन पोळू नये, माती लागू नये, त्याच्या पायाला काही टोचू नये म्हणून त्याच्या बापानं म्हणजे राजानं सगळ्या राज्यामध्ये एक ताडपत्री म्हणा किंवा काय 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 म्हणतात आपल्याकडे त्याला, लोकांना चालण्यासाठी खाली अंतरतात, असं काहीतरी अंथरलं सगळ्या राज्यभर. मग त्यांच्या गुरूंनी त्या राजाला सूचना दिली की अरे हा वेडेपणा आहे, तुझ्या मुलाच्या पायाला काही टोचू नये असं जर वाटत असेल तर सगळ्या राज्यभर ते सगळं अंथरण्याची काय गरज आहे, फक्त तुझ्या लेकराच्या पायात चपला घाल, मग तो राज्यभर काय दुसऱ्याच्या राज्यात शिरला गेला तरी त्याच्या पायाला त्रास होणार नाही, दुखापत होणार नाही. अशी ती सुरुवात होती. आणि मग आशय होता की स्वरूप पहा विश्वरूप पाहू नका, आधी स्वकडं बघा मग जगाला बघा. आणि मग हळूहळू आत्मज्ञानाकडं ते विवेचन विनोबांनी वळवलं आणि म्हटलं की आधी आपल्याला ओळखा, स्वला ओळखा. जो स्वतःला ओळखतो तो जगाला ओळखतो. कारण विज्ञानाचा सुद्धा या गोष्टीला आधार आहे की जे बाहेर आहे तेच आत आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. मी एक सायंटिस्ट असलेल्या लोकांच्या चॅनलवर हा व्हिडिओ बघितला, खूप सुंदर व्हिडिओ होता. तो व्हिडिओ असा होता की कॅमेरा डोळ्याच्या आत नेलाय, डोळ्याच्या आत 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 आत. तुम्ही डोळ्यांमध्ये जसं जसं आत जाल तसं बरंच काही 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 आहे डोळ्याच्या आतमध्ये सुद्धा. डोळा जेवढा वाटतो तेवढाच सूक्ष्म आहे, त्याच्यामध्ये कितीतरी लेअर आहेत, त्याच्यामध्ये कितीतरी स्तर आहेत, त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत. अगदी जसं डोळ्याच्या आत गेल्यावर वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, अगदी तशा डोळ्यांच्या बाहेर गेलात की तुम्हाला पृथ्वी दिसेल, पृथ्वीच्या बाहेर गेलात की सूर्यमाला दिसेल, आणखी बाहेर गेलात की आकाशगंगा दिसेल, आकाशगंगा दिसल्या की गॅलेक्सीज दिसतील. अशा कितीतरी आकाशगंगा तुम्हाला दिसतील. जे डोळ्याच्या आत जेवढं आत तेवढंच बाहेर जाल तेवढं बाहेर. आणि ह्याला विज्ञानाचा आधार आहे. म्हणून बाहेरचं शोधत बसण्यापेक्षा आपण आतलं जरी शोधलं तर बाहेरचं आपोआप सापडतं. आणि म्हणून माऊली सांगतायत मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा. हृदयात ज्ञान झालं की तो आत्मबोध विस्तारत जातो, व्यापक होत जातो. किती व्यापक होतो? ब्रह्मांडापेक्षाही व्यापक होतो. जेवढा परमात्मा मोठा, जेवढं ब्रह्मांड मोठं तेवढा तो अनुभव मोठा होतो. म्हणून तुकोबाराय तेच म्हणतात, अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. ही जी अनुभूती आहे अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आणि आकाशापेक्षा मोठा, ही जी अनुभूती आहे ती हीच आहे. मग विस्तारे बहुप्रकटे आत्मबोधाचा. मग जेऊ ते वास पाहिजे, तेऊ ती शांतीची देखीजे, तेथ आप परू नेनिजे निर्धारिता. अर्थात मग तो जिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच दिसते. आणि खरोखर पाहू गेले असता अशा स्थितीत आप पर भाव तो ओळखीतच नाही. ज्याला ज्ञान झालं, ज्याला मी परमात्मा हे कळलं, ज्याच्यात आत्मरूपता जागृत झाली, मग जेवती वास पाहिजे. म्हणजे जिकडे वास म्हणजे बाजू पाहिजे, तो ज्या बाजूत बघेल तेवती म्हणजे तिकडे शांतीची देखीजे. त्याला जिकडं बघेल तिकडे शांतीच दिसते. बघा, ज्या रंगाचा चष्मा त्या रंगाचं जग. ज्याच्या डोळ्यात विषय त्याला जग विषयीच वाटतं. त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान मिळालं, ज्याचं अंतःकरण शांत झालं, त्याला सगळं जग शांतिमय दिसतं. तो जिथं बघेल तिथं शांती त्याला वाटायला लागते, जाणवायला लागते. तेव्हा ते शांतीची देखीजे, ते तर आपपरू नेनिजे निर्धारिता. त्यानं किती जरी प्रयत्न केला तरी त्याला आपपर असं काही दिसत नाही. जसं माझ्या शरीराबद्दल
मला कधी आपपर भाव वाटत नाही. मला माझा डावा हात उजव्या हातापेक्षा वेगळा वाटत नाही. मला माझा उजवा डोळा डाव्या डोळ्यापेक्षा वेगळा वाटत नाही. उजवा कान डाव्या कानापेक्षा वेगळा वाटत नाही. माझे 32 दातामध्ये मला एखादा दात महत्वाचा एक कमी महत्वाचा वाटत नाही. मला माझं शरीर सगळं माझंच वाटतं. शरीरात मी भेद करत नाही. तुकोबराय सांगताय, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. जसं शरीर एकही भावना असल्यामुळं शरीरातल्या प्रत्येक भावनेशी हे मन जोडलं जातं आणि शरीराच्या अवयवाच्या प्रत्येक सुखदुःखाशी ते जोडलं जातं. कारण शरीराला मी माझ्यापेक्षा वेगळा मानत नाही. ज्याला आत्मज्ञान झालं त्याला सगळं विश्वच मी आहे हे कळतं. माझ्यापेक्षा या जगामध्ये दुसरं काहीच नाही हा त्याचा रोजचा अनुभव होऊन जातो. आणि म्हणून त्याला प्रयत्न केला तरी दुसरं काहीच दिसत नाही, कारण त्याला सगळं आपलंच दिसतं. आणि म्हणून ज्ञानोबाराय सगळ्या विश्वाला घर म्हणू शकले. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, असं जेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात तेव्हा विश्वच त्याच्यासाठी घर झाले. मग त्याच्यासाठी माझा देश, माझी भाषा, माझा प्रांत वगैरे कोणतेच भेद राहत नाहीत. सगळं त्याचंच असतं आणि तो सगळ्यांचा असतो. आणि म्हणून ते आपपरू नेहमी जे निर्धारिता, प्रयत्न केला तरी त्याच्या मनात आपपर भाव निर्माण होत नाही. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू परी असो आता. अर्थात अशा रीतीने उत्तरोत्तर वाढत जाणारा हा ज्ञान बीजाचा विस्तार सांगू लागल्यास तो अपार आहे. तेव्हा त्याविषयीचे वर्णन आता पुरेल. ऐसा हा उत्तरोत्तर, आत्मबोधाचा विस्तार किती वाढतो तर उत्तरोत्तर. मत्स्य देवतेच्या जन्माची जी कथा आहे की त्या राजाला अर्घ्य देताना ओंजळीमध्ये मत्स्य देवता दिसली आणि त्या मत्स्य देवतेनं सांगितलं की राजा, माझा जीव यात घुटमळतोय, तू मला थोड्या मोठ्या पाणी पात्रात टाक. आणि मग त्या राजानं कमंडलूत त्या मत्स्याच्या पिलाला टाकलं. लगेच त्याचा आकार मोठा झाला. त्यानं सांगितलं की मला हे पण कमी पडतंय. आणि मग त्या राजानं आपल्या घरामध्ये जो तलाव होता त्यात टाकलं, तिथेही तो पुन्हा मोठा झाला. मग सांगितलं की मला इथेही नको, मला ही जागा पण कमी पडते, मला नदी पात्रात टाक. नदी पात्रात टाकलं, तो समुद्र म्हणजे तो मासा पुन्हा नदी एवढा झाला. मला नदी पात्र पण कमी पडते, मला समुद्रात घेऊन जा. समुद्रात नेल्यावर तो मासा पुन्हा समुद्रा इतका विशाल झाला. ही कथा काय सुचवते? तो राजा कोण आहे? आत्मज्ञानाच्या प्राप्तीची भावना हाच तो राजा आहे आणि आत्मज्ञान हाच तो मासा आहे. आणि एकदा तो आत्मज्ञानाचा मासा या हृदय रूपी या जमिनीमध्ये पेरला गेला की त्याचा विस्तार किती होतो. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तार. त्याला असं वाटायला लागतं ओंजळीतलं पाणी मीच आहे, कमंडलूतलं पाणी मीच आहे, घरातल्या जलाशयातलं पाणी मीच आहे, नदीतलं पाणी मीच आहे, समुद्रातलं पाणी मीच आहे. इतकंच नाही, या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही हा त्याचा अनुभव आहे. आणि म्हणून ऐसा हा उत्तरोत्तर ज्ञान बीजाचा विस्तार, या ज्ञानरूपी बीजाचा इतका विस्तार होतो की सांगता असे अपारू, त्याला पारच नाही, अपार अशी त्याची वाढ आहे, त्याला थांबणंच नाही. जेवढं विश्व विस्तारलेलं आहे, जेवढं व्यापक आहे, अगदी त्या पद्धतीने विश्व किती विस्तारलंय हे काही वेगळं सांगायची गरज नाही. जेवढं हे विश्व विस्तारलेलं आहे तेवढाच विस्तार ज्ञानाचाही आहे. म्हणून सांगता असे अपारू परे असो आता. आता किती त्याच्याबद्दल बोलावं, म्हणून मी ते बोलणं थांबवतो असं माऊलीही म्हणतायत. इथं आपणही थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकांचं निरूपण आणि चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.